तरस. लहानपणापासून ऐकलेल्या अनेक कथांमध्ये हिंस्र, नकारात्मक आणि विलन म्हणूनच चित्रित केला गेलेला एक प्राणी. असं असलं तरी पर्यावरणीय समतोल आणि परिसंस्थेच्या दृष्टिकोनातून मात्र अत्यंत महत्त्वाचा असलेला. या दुर्लक्षित प्राण्याविषयी जागरूकता पसरून त्याचे संवर्धन व्हावे या उद्देशानेच आंतरराष्ट्रीय तरस दिन साजरा केला जातो. निसर्गामध्ये स्वच्छतेचं अत्यंत महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या या प्रजातीवर अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून काही वर्षांपूर्वी त्यांना कॉलर टॅगही केलं गेलं होतं. आजच्या आंतरराष्ट्रीय तरस दिनानिमित्त या संशोधनातील काही महत्त्वपूर्ण इन्साइट्स आणि तरसांबद्दलच्या फॅक्ट्स जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी समृद्धी ढमाले आणि कॅमेरावर आहेत केतन वैद्य. MTV मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. गवताळ प्रदेशातील परिसंस्थेत आढळणाऱ्या सस्तन प्राण्यांपैकी दुर्लक्षित, अभ्यासाच्या दृष्टिकोनातून मागे राहिलेली आणि काहीशी खलनायकाच्या भूमिकेतूनच पाहिली जाणारी प्रजात म्हणजे तरस. मुख्यत्वे मांसाहारी असलेला हा प्राणी निसर्गामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्याचं काम करतो. जगभरात केवळ आफ्रिका आणि आशिया या दोनच खंडात आढळणाऱ्या या प्राण्याच्या ठिपकेदार तरस, तपकिरी तरस, आर्ड वुल्फ तरस आणि पट्टेरी तरस अशा 4 प्रजाती ज्ञात आहेत. भारतात तरसाची स्ट्राइप्ड हायना अर्थात पट्टेरी तरस ही एकच प्रजात आढळते. IUCNच्या यादीमध्ये नियर थ्रेटन्ड वर्गात आणि भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याच्या शेड्यूल 1 मध्ये येणारी ही प्रजात आहे. अतिशय हुशार, सामाजिक आणि काळजीवाहू असलेले हे प्राणी लाजरे आणि निशाचर असतात. अनेकदा मृत मांसाच्या शोधात फिरताना आढळणारे तरस गरजेनुसार स्वतः शिकारही करतात. शवाव्यतिरिक्त हे प्राणी फळे, काही कीटक किंवा अधूनमधून लहान मोठी शिकार करतात. त्यांच्या मजबूत जबडा आणि चांगली पचनसंस्था या वैशिष्ट्यांमुळे जुने किंवा कुजलेले मांस तसेच हाडही ते खाऊ शकतात. यामुळेच रोगराई पसरण्याला आळा घालणारे तरस परिसंस्थेत स्वच्छता कर्मचारी म्हणून ओळखले जात असून ते अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. मुख्यत्वे गुहा आणि खडकाळ भागाच्या आडोशाला निवारा धरणारे हे जीव पिढ्यानुपिढ्या एकच गुहा वापरताना पाहायला मिळतात. मांस शोधण्याच्या वेळी एकटेच फिरणारे तरस इतर वेळी समूहाने राहतात. अनेकदा मिळालेली शिकार ते पिलांसाठी किंवा इतरांसाठी आपल्या गुहेत ओढूनही नेतात. मुख्यत्वे निशाचर असणाऱ्या या प्राण्यांना एट्री आणि द ग्रासलँड्स ट्रस्ट या संस्थांच्या माध्यमातून GPS कॉलर टॅग लावण्यात आले होते. हा अभ्यास कुठल्याही नॅशनल पार्कमध्ये किंवा कुठल्याही वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये केलेला नसून बारामती आणि सासवड तालुक्यातील संपूर्ण मनुष्यवस्तीने घेरलेल्या एरियामध्ये हा अभ्यास आपण केलेला आहे. ह्या परिसरामध्ये तरसासारखा इतका मोठा जो प्राणी आहे, जो मांसभक्षी प्राणी आहे, तो कसा ह्या एरियाचा वापर करत असतो म्हणून आम्ही त्याला 2018 सालापासून त्याच्यावरती GPS UHF कॉलरिंग करण्याचा संकल्प करून तो पूर्ण केला. बेसिकली हा भारतातला पहिला GPS कॉलरिंगचा प्रोजेक्ट आहे. कॅमेरा ट्रॅपिंगच्या सहाय्याने या तरसांचा मागोवा काढत त्यांना पकडण्यात आलं आणि नंतर शास्त्रीय पद्धतीनं त्यांना कॉलर टॅगही लावण्यात आलं होतं. या कॉलर टॅगच्या माध्यमातून त्यांच्याविषयीचा अभ्यास आणि संशोधन करण्यात शास्त्रज्ञांना मदत मिळाली. मिसोकार्निवोरस या श्रेणीतील प्राण्यांवर अभ्यास सुरू असताना हे GPS कॉलरिंग केलं गेलं होतं. या प्रकल्पाला आता 7 वर्ष पूर्ण होत असून या माध्यमातून हाती आलेल्या माहितीची पॉलिसी मेकिंगसाठी मदत होते. आणि त्यामध्ये काय माहिती गोळा होते तर साधारणपणे प्राण्यांच्या हालचालीवरती आधारित ही माहिती गोळा होते. विश्रांतीसाठी हे तरस वगैरे जे प्राणी आहेत तर ते बऱ्यापैकी ऊसाचा सुद्धा वापर करतात. सीझनवरती अवलंबून आहे. उन्हाळ्यामध्ये ते सर्रास ऊसामध्ये विश्रांती घेतात आणि मग पावसाळ्याच्या वेळेला मात्र ते डोंगराच्या भागाकडे सरकतात जिथे थोडंसं कोरडेपणा त्यांना मिळतो. तो डेटा आम्ही मिळवलेला आहे. त्याच्यामध्ये नर मादी या तरसांच्या होम रेंजमध्ये खूप मोठी तफावत आहे. साधारणपणे इतर सर्व मांसभक्षी प्राण्यांमध्ये आपण असं बघतो की पिल्लं जन्मल्यानंतर ती मोठी झाली साधारणपणे 2-2.5 वर्षानंतर त्यांना जी पॅरेंटल टेरिटोरी असते ती सोडून म्हणजे नर प्राण्याला ती टेरिटोरी सोडून स्वतःची नवीन टेरिटोरी स्थापन करायला दुसरीकडे जावं लागतं. तरसाच्या बाबतीमध्ये आम्हाला असं आढळून आलेलं आहे की मादी तरस जी आहे ती तो एरिया सोडते जिथे ती जन्माला आलेली असते आणि नवीन टेरिटरी फॉर्म करते. पण ती कुठेही जुन्या टेरिटरीशी अजिबात संबंध ठेवत नाही असं होत नाही.
ती फ्रिक्वेंटली तिथे पण व्हिजिट करत असते. गवताळ प्रदेश किंवा ग्रासलँड्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशांना सामान्यपणे वेस्टलँड म्हणूनच पाहिलं जातं. मोठ्या घनदाट जंगलांप्रमाणे त्यांना महत्त्व दिलं जात नसून तेथील परिसंस्थेविषयी सामान्यांमध्ये फारशी जनजागृती नाही. गवताळ प्रदेश परिसंस्थेत राहणारे कीटक वर्गातील प्राणी, काही पक्षी, सस्तन प्राण्यांचा गट, सरपटणारे प्राणी या सर्वांसाठी हा अधिवास अतिशय महत्त्वाचा आहे. वेस्टलँड म्हणजेच पडीक जमीन असं म्हणून परिसंस्थेचे या अधिवासाचे महत्त्व कमी केलं जातं आणि त्यामुळेच या जमिनींवर सहजरित्या रस्त्यांची कामं, विकास प्रकल्प यांना सर्रास मंजुरी मिळते. वाढत्या विकास कामांमुळे या अधिवासातील शेकडो प्रजातींना धोका पोहोचला असून त्यातील काही प्रजाती अगदी नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. जंगल, झाडे, पाणी आणि अशा इतर परिसंस्थांइतकेच महत्त्व गवताळ प्रदेशाचे असून ते अधोरेखित करत त्याचं संवर्धन करणं नितांत गरजेचं आहे. तरच भारतीय कोल्हे, लांडगे, तरस आणि या परिसंस्थेतील इतर जीवांचंही संरक्षण करता येईल. बदलत्या अधिवासाशी तरस जुळवून घेताना दिसतात असा निष्कर्षही या संशोधन प्रकल्पामधून अभ्यासकांनी काढला असून ते मानवाबरोबर सहजीवन अर्थात को एक्झिस्टन्स करताना दिसतात. पण वन्यजीवांप्रती फारशी जनजागृती नसल्यामुळे मानव मात्र अजूनही त्यांना स्वीकारताना दिसत नाही. मानवाला त्यांचं अस्तित्व मान्य करून त्यांच्याबरोबर सहजीवन साकारता यायला हवं. तरसांबद्दलची माहिती आणि गवताळ प्रदेशाचे महत्त्व सांगणारा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या दुर्लक्षित प्रजातीविषयीची माहिती अनेकांपर्यंत पोहोचून तरसांविषयी जनजागृती करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि MHAIM टीव्हीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.